नमस्कार. मेष राशीच्या माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, आज 12 जुलै 2026चा हा दिवस तुमच्या आयुष्यात एक असा वळण घेऊन आला आहे ज्याची कदाचित तुम्ही गेल्या अनेक दिवसांपासून वाट पाहत होतात. जर तुम्ही खऱ्या मनाने आजच्या या मार्गदर्शनाकडे पाहत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आजची ही ग्रहस्थिती तुमच्या राशीसाठी काही विशेष संकेत घेऊन आली आहे. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जर तुम्हाला तुमच्या आराध्य दैवतावर पूर्ण श्रद्धा असेल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा, कारण तुमची ही छोटीशी श्रद्धा आज तुमच्या आयुष्यात सकारात्मक ऊर्जेचा महापूर घेऊन येऊ शकते. आत्ताच या व्हिडिओला एक लाईक करा, जेणेकरून ही माहिती तुमच्यापर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचेल, आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आजच्या या 12 जुलै 2026च्या राशी भविष्य आजचे भविष्य या प्रवासामध्ये आपण जाणून घेणार आहोत की ग्रहांची ही हालचाल तुमच्या जीवनाच्या कोणत्या पैलूंना स्पर्श करणार आहे. मेष राशीचे तुम्ही एक स्वाभिमानी, धाडसी आणि उत्साही व्यक्तिमत्व. तुमच्या राशीचा स्वामी मंगळदेव जेव्हा स्वतःची स्थिती बदलतो तेव्हा त्याचा थेट परिणाम तुमच्या निर्णय क्षमतेवर होतो. आजची ग्रहस्थिती अशी सांगते आहे की तुमच्या मनातील अनेक गोंधळ आता हळूहळू दूर होत आहेत. अनेकदा आपण आयुष्यात अशा एका वळणावर उभे असतो जिथे एक छोटासा निर्णय संपूर्ण भविष्याची दिशा बदलू शकतो, आणि आजचा हा दिवस तुमच्यासाठी अगदी तसाच आहे. आज सकाळी उठल्यावर तुमच्या मनात एक वेगळीच उमेद आणि उत्साह असेल. कामाच्या ठिकाणी जर तुम्ही गेले काही दिवस तणावाखाली असाल तर आज तुम्हाला एक असा संकेत मिळेल ज्यामुळे तुम्हाला वाटेल की हो, आता काहीतरी चांगलं घडतंय. तुमच्या सहकाऱ्यांचे तुमच्याकडे पाहण्याचे दृष्टिकोन बदलतील. आज तुम्हाला तुमच्या कामात एक वेगळी चमक दिसून येईल. मेष राशीच्या जातकांसाठी आजचा दिवस आर्थिक बाबतीत खूपच आशादायी आहे. जर तुम्ही एखादी मोठी गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर आजचा दिवस त्यासाठी अतिशय शुभ आहे. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, घाईघाईत घेतलेले निर्णय नेहमीच फायदेशीर ठरतात असे नाही. म्हणूनच आज कोणताही मोठा व्यवहार करताना तुमच्या घरातील मोठ्यांचा किंवा अनुभवी व्यक्तींचा सल्ला नक्की घ्या. कौटुंबिक जीवनाबद्दल बोलायचे झाले तर आज तुम्हाला तुमच्या जोडीदारासोबत घालवण्यासाठी थोडा जास्त वेळ मिळणार आहे. अनेकदा धावपळीच्या आयुष्यात आपण आपल्या माणसांना दुर्लक्षित करतो, पण आज ग्रहांची साथ तुम्हाला तुमच्या जवळच्या नात्यांना अधिक घट्ट करण्याची संधी देत आहे. संध्याकाळची वेळ घरामध्ये एक आनंदी वातावरण घेऊन येईल. जुन्या काही आठवणींना उजाळा मिळेल आणि तुम्हाला जाणवेल की तुमच्या सुखाचे खरे कारण तुमच्या घरातील ही छोटी छोटी माणसे आहेत. जर तुमच्या मनात काही दिवसांपासून काही क्लेश किंवा गैरसमज सुरू असतील तर आज ते मिटवण्यासाठी अगदी योग्य वेळ आहे. एक छोटीशी मोकळी संवाद तुमची अनेक वर्ष जुनी ओझी हलकी करू शकते. आरोग्याच्या दृष्टीने पाहता आज तुमचा उत्साह उच्चांकी असेल, पण तरीही स्वतःच्या शरीराला थोडा आराम द्यायला शिका. तुम्ही खूप कष्ट करता हे खरे आहे, पण शरीर माध्यमम खलु धर्म साधनम हे विसरू नका. आज तुम्ही थोडा वेळ योगासने किंवा ध्यानधारणेसाठी दिलात तर त्याचा परिणाम तुमच्या मानसिक शांततेवर स्पष्टपणे दिसून येईल. आजच्या या प्रवासात एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते, ती म्हणजे धैर्य. काही वेळा आपण फळाची अपेक्षा खूप लवकर करतो, पण लक्षात ठेवा की निसर्ग त्याचे काम अतिशय अचूक वेळेत करत असतो. तुम्हाला जे हवंय ते नक्कीच मिळेल. फक्त आजचा तुमचा संयम तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत अधिक वेगाने घेऊन जाईल. आता आपण मध्यंतराकडे जात आहोत, आणि इथे एक अशी गोष्ट आहे जी कदाचित तुम्ही आजवर कधीच पाहिली नसेल. तुमच्या राशीच्या कुंडलीमध्ये आज एक अतिशय दुर्मिळ युग तयार होत आहे, जो थेट तुमच्या आर्थिक प्रगतीशी संबंधित आहे. पुढे काय घडणार आहे आणि तो कोणता महत्त्वाचा संकेत आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणे खूप गरजेचे आहे. जर तुम्हाला आत्तापर्यंतचे हे भविष्य तुमच्या आयुष्याशी मिळते जुळते वाटत असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला काय अनुभव आला. तुमची ही प्रतिक्रिया आम्हाला तुमच्यासाठी अधिक अचूक माहिती देण्यास प्रेरित करते.
आजची ही ग्रहस्थिती तुम्हाला सांगते आहे की तुमच्या व्यवसायात किंवा नोकरीमध्ये आज तुम्हाला अचानक एक अशी संधी मिळेल जी तुम्ही पूर्वी सोडून दिली होती किंवा ज्याची तुम्ही अपेक्षाही केली नव्हती. काही लोक आज तुमच्या कामाचे कौतुक करतील ज्याची तुम्हाला फार गरज होती. पण एक सावधगिरीचा इशारा, आज कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवू नका. तुमचे काम इतके प्रामाणिकपणे करा की समोरच्या व्यक्तीला तुमच्यावर बोट उचलण्याची संधीच मिळणार नाही. तुमच्या राशीसाठी आजचा हा काळ एक असा काळ आहे जिथे तुम्ही मागील सर्व चुकांमधून शिकून एका नवीन पर्वाची सुरुवात करणार आहात. मेष राशीच्या लोकांसाठी हे खूप महत्त्वाचे आहे की तुम्ही आज तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा. विनाकारण वादाविवादात अडकू नका. आता वेळ आहे एका विशेष आध्यात्मिक उपायाची, जो तुमच्या आयुष्यातील अडथळे दूर करण्यास मदत करेल. आज तुम्ही तुमच्या घराच्या देवघरात किंवा जवळच्या गणपती मंदिरात जाऊन ओम गंग गणपतये नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. शक्य असल्यास आजच्या दिवशी लाल रंगाचे काहीतरी दान करा, जसे मसूर डाळ किंवा लाल फुले. हा उपाय तुमच्या राशीचा स्वामी मंगळला प्रसन्न करेल आणि तुमच्या कामातील अडथळे दूर करून यश मिळवून देईल. हे करताना मनामध्ये पूर्ण श्रद्धा ठेवा, कारण उपायापेक्षा तुमची निष्ठा ही जास्त महत्त्वाची असते. बऱ्याचदा आपण उपाय करतो पण मनात शंका ठेवतो. शंका ही प्रगतीची शत्रू आहे, म्हणून पूर्ण आत्मविश्वासाने हे कार्य करा. तुमच्या आयुष्यात अचानक होणारा हा बदल केवळ नशिबामुळे नाही, तर तुमच्या कष्टांमुळे आणि आजच्या सकारात्मक विचारांमुळे येणार आहे. जर तुम्ही विद्यार्थी असाल तर आजचा दिवस अभ्यासात एकाग्रता वाढवणारा ठरेल. तुमच्या शिक्षकांचे मार्गदर्शन तुम्हाला भविष्यातील मोठ्या ध्येयाकडे घेऊन जाईल. जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर आज मिळालेली माहिती तुम्हाला नोकरी मिळवून देण्यात महत्त्वाची ठरेल. त्यामुळे डोळे आणि कान उघडे ठेवा. आजचा हा मराठी राशी भविष्यचा अंक तुम्हाला केवळ भविष्य सांगत नाही, तर तुम्हाला मार्ग दाखवित आहे. आजच्या या दिवसाची सांगता करताना मला तुम्हाला एकच सांगायचे आहे की आयुष्यात चढ उतार येणारच आहेत, पण मेष राशीचे तुम्ही आहात. तुमच्यात ते धैर्य आहे की तुम्ही कोणत्याही वादळाचा सामना करू शकता. आज रात्री झोपण्यापूर्वी स्वतःला सांगा की मी सक्षम आहे आणि माझ्या आयुष्यात सर्व काही चांगलं होत आहे. स्वतःबद्दलचे हे सकारात्मक बोलणे तुमच्या मनात एक वेगळीच ऊर्जा निर्माण करेल. उद्याचा दिवस आजच्यापेक्षा अधिक उजळ असणार आहे ही खात्री बाळगा. शेवटी जाता जाता पुन्हा एकदा तुम्हाला विनंती करते की जर तुम्हाला हे मार्गदर्शन मनापासून पटलं असेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. तुमच्या एका शेअरमुळे कदाचित कोणाच्या तरी आयुष्यातील दुःख दूर होण्यास मदत होईल. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण दररोजच्या अशाच महत्त्वाच्या आणि अचूक माहितीसाठी तुम्ही आमचा भाग आहात. कमेंटमध्ये तुमची आजची भावना व्यक्त करा आणि पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ लिहून तुमच्या दिवसाची सकारात्मक सांगता करा. तुमचा हा विश्वास आणि ही जोडणीच आम्हाला दररोज तुमच्यापर्यंत पोहोचण्यास प्रोत्साहित करते. तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि सकारात्मक विषयासोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, सकारात्मक रहा आणि नेहमी आनंदी रहा. नमस्कार.